बारीक असते. छकुलीची छान केलं ते केळ्याचं, ते छान केलंय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आम्ही आलो गावावरनं आणि आल्यावरती आम्ही पूर्ण दिवस आराम केला. आम्ही आलो फ्रायडेला रात्री गावावरून काहीतरी 12:30 वाजता आणि सॅटर्डेला पूर्ण दिवस आम्ही सगळ्यांनी आराम केला. जी झोप आमची राहिली होती ती पूर्ण आम्ही झोप वगैरे काढून घेतली. बट मंदार ऑफिसला गेला होता, बाकी आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी आराम केला. आणि आज आहे संडे. आज सुद्धा आम्ही अलिबागलाच आहोत. तुम्हाला आजूबाजूच्या याच्यावरनं तर समजतच असेल की मी अलिबागलाच आहे. सो जसं की मी लास्ट व्लॉगमध्ये बोलली होती की काहीतरी स्पेशल व्लॉग असणार आहे. तर स्पेशल म्हणजे आज आहे माझं केळवण. फर्स्ट केळवण जे आपण पहिले मामाच्या घरी करतो. सो माझं आज इथे केळवण आहे. एक्सायटेड आहे केळवणासाठी आणि मस्त मस्त सगळं चांगलं असं खाण्यासाठी. सो थोडंसं इमोशनलसुद्धा वाटते की यार थोडेच दिवस राहिलेत आणि थोड्या दिवसांनी मी जाणार आहे आणि या सगळ्यांना मिस करणार आहे. सो एनिवे की केळवण आहे, चांगला दिवस आहे, चांगला सगळ्यांसोबत चांगला टाईम स्पेंड करायचा आहे. सो लेट सी कसं जातं आहे केळवण, कसं होतं आहे केळवण. जे फर्स्ट केळवण आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. सो आजचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल. रांगोळी पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवेन. सो फायनली आय एम रेडी. ॲक्च्युली माझं आधी पत्रिकांचं शूट होतं ते मला करायचं होतं. सो फायनली माझं पत्रिकांचं जे शूट होतं ते डन झालेलं आहे आणि आता आहे केळवण. सो आता केळवणाचं शूट बाकी आहे. तर चला आता मी काय जा कपडे चेंज कर जा. पेरीन साखर माते मनाची
फोटो काढतोय, फोटो काढतोय। हा बस तू आता ती वस्तू दे। असू दे, भाचीच्या पाया पडा। बस साड़ी दे। लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग जिंदगी हसती या तू हसल्यावर तू तर लय भारी रे उजळतय जग तू दिसल्यावर माझी खारी रे। होती ना कोणाला ही ऑफर चांगली वाटते का? सुरेश तुम्ही नाही म्हणताय? माझा विश्वास आहे, तुम्हाला तुमचा विश्वास आहे। अंकिता काय वाटतंय? नाही सर, तुम्ही या खेळात आले तिथे बेल्ट नाही, तिला डायरेक्ट न्यायला लागेल, तिला डायरेक्ट गाडीत न्यायला लागेल। बापले अरे बापले अरे बापले लागतंय। थांब दरवाजा खोलते। बस लवकर थोडी होई झाले बघ। आपण गली जाऊन भेटूया हा बाबू बघितलं। सो फायनली वी बॅक टू दी होम। खूप दिवसानंतर ॲक्च्युली आम्ही घरी आलो। ऑन दी वे आम्ही जिमीला तिच्या स्कूलमधनं पिकअप केला आणि डिरेक्टली आम्ही घरी आलो। सो एवढ्या दिवसांनी जिमीला बघून जिमीला भेटून खूप छान वाटलं, बिकॉज 4-5 दिवस झाले आम्ही तिला भेटणं तर लांबच होतं, बट इवन आम्ही तिला बघितलंसुद्धा नव्हतं। सो जेव्हा तिला बघितलं तेव्हा खूप अशी मनाला शांतता भेटली, तर आम्ही तिला घेतला आणि डिरेक्टली आम्ही घरी आलो। सो छान गेले हे 4-5 दिवस, आणि कसे गेले ते तो बिलकुल मला समजलं नाही। असं वाटलंच नाही की आम्ही एवढे दिवस बाहेर होतो, कारण खूप लवकर गेले दिवस। आणि गावाला जाऊन तर खूप छान वाटलं, जे मला ऑलवेज कोकणात खूप आवडतं आणि मला गावाला तर जास्तच आवडतं। सो आम्हाला
असं होतं की आम्हाला माझ्या लग्नाच्या आधी एक अशी ट्रिप करायची होती सगळ्यांनी फॅमिलीची, बट ते काय पॉसिबल नाही झालं सम ऑफ रिझन्स. बट ह्या निमित्ताने तरी गावाला गेलो, त्या निमित्ताने तरी आम्हाला ते पॉसिबल झालं. एक छोटीशी ट्रिपसुद्धा आमची झाली आणि सगळ्या देवांना लग्नाचं आमंत्रण देऊनसुद्धा झालं. जो आम्हाला टाईम स्पेंड करायचा होता एकमेकांसोबत तो आम्ही गावाला जाऊनसुद्धा केला. आणि इवन अलिबागला आल्यावरसुद्धा आम्ही तो टाईम स्पेंड केला. जे आम्हाला एक ट्रिप करून आम्हाला टाईम स्पेंड करायचा होता तो आम्ही ह्या वेळी आम्ही टाईम स्पेंड केला. सो खूप छान वाटलं. आणि अलिबागला येऊनसुद्धा केळवण माझं खूप छान झालं होतं. मी इंस्टाग्राम स्क्रोल करायचे तेव्हा केळवणाचे व्हिडिओ यायचे. सो ते डेकोरेशन बघून मला असं वाटायचं की यार माझं केळवण असं कधी होईल, की माझं असं केळवण होईल का आणि कोण करेल. बट जसं मी अलिबागला गेले आणि माझं केळवण झालं, ज्या प्रकारे मला माझं केळवण हवं होतं त्या प्रकारे माझं केळवण झालं. म्हणजे जसं मला हवं होतं तसं सेम केळवण झालं. डेकोरेशन तर खूप छान केलं होतं. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली होती. दादा, मंदार, मामी, मम्मी, पप्पा सगळ्यांनी खूप मेहनत घेतली होती आणि त्यांनी खरंच खूप छान माझं केळवण केलं. जे फर्स्ट केळवण असतं ते तर खूपच छान झालं. मला तर खूप आवडलं. आणि इवन जेवणसुद्धा छान केलं होतं मामीनी. ऑलवेज मच्छीच केली होती, नॉनव्हेज केलं होतं. बिकॉज व्हेज मला जास्त आवडत नाही, मी खात नाही जास्त करून. मी जास्त नॉनव्हेजच खाते, ते पण फिश, मच्छीच खाते. म्हणून मग मामीनी माझ्या आवडीचं मच्छीच केली होती आणि ती पण फेवरेट मच्छी केली होती, पापलेट. सो जेवण पण खूप छान झालं होतं. जेव्हा केळवण चालू होतं, आय मीन औक्षण करत होते, तेव्हा सगळे इमोशनल झाले होते. मम्मी तर रडतच होती, पप्पासुद्धा रडत होते, बट इवन मामीसुद्धा रडत होती. आणि दोन्ही मामी मला खूप जीव लावतात. तसं तर मी सगळ्यांचीच लाडकी आहे, बट त्यासुद्धा मला खूप जीव लावतात. ते मला त्यांच्या मुलीसारखंच ट्रीट करतात. म्हणजे मामी तर मग तिच्या मुलीसारखंच मला सांभाळते. सो सगळे इमोशनल झाले होते की मी आता जाणार. आणि प्रत्येक वेळेस कसं काही सण असल्यावरती किंवा काही प्रोग्राम असल्यावरती मी लगेच म्हणजे आम्ही सगळे एकत्र यायचो. बट आता ह्यानंतर मी नसेल तर ते त्यांना ऑब्व्हियसली मी नसणार तर त्यांना आठवण येणारच. सो ते मला मिस करतील. सगळे इमोशनल झाले होते. मलासुद्धा थोडंसं असं वाईट वाटत होतं, बट मी ते दाखवलं नाही. कारण जर मी रडले तर मग सगळे खूप रडले असते. म्हणून मग मी माझ्या फेसवरती ते दाखवलं नाही की मला वाईट वाटतंय. बट येस, मला वाईट वाटतंय की मी माझं घर सोडून चालली आहे किंवा ह्यानंतरचे डेज वेगळे असणार आहेत. बट प्रत्येक मुलीला तर ते जावंच लागतं. सो अशा प्रकारे छान माझं पहिलं केळवण झालं. ऑब्व्हियसली मी मामाला मिस केलं की मामा असता तर मामाने खूप जास्त माझे लाड केले असते आणि त्याला तर खूप वाईट वाटलं असतं की माझं लग्न होतंय, म्हणजे मी जाणार आहे. आणि इवन मावशीला सुद्धा खूप मिस केलं. ती सुद्धा नव्हती, तिला बरं वाटत नव्हतं म्हणून. सो ठीक आहे, बट जेवढं होतं त्यांच्यामध्ये मी खूप छान असं माझं केळवण झालं. रील्ससुद्धा खूप काढले, फोटोजसुद्धा खूप काढले. ते फोटोज आणि रील्स तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती बघायला भेटतील. सो ह्यानंतरचे जे काही व्लॉग असणार आहेत ते सगळे माझ्या लग्नाच्या रिलेटेडच असतील. आता नेक्स्ट केळवण कोणाकडे असणार आहे ते तुम्हाला व्लॉगमध्ये समजेलच. बट तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, बिकॉज ह्यानंतरचे व्लॉग्स हे सगळे लग्नाचेच असतील. सो आय होप तुम्हाला आमचे गावचा व्लॉग आणि माझं केळवण आवडलं असेल. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.